Hey everyone, so today I'm here to tell you the things you should buy before entering the medical college. First and the most important thing is the books. Books are very much important as you are entering the medical college. So you must buy the textbook as well as the notebooks. Notebook for taking up the notes in the classroom, and you will get the textbooks of the different publications or various publications. So एकदा कन्फर्म करून घ्या की तुम्हाला कुठल्या पब्लिकेशनचे बुक्स घ्यायचे, आणि एकदा कॉलेजकडनं पण कन्फर्म करून घ्या की ते तुम्हाला बुक्स टेक्स्टबुक्स प्रोव्हाइड करणार आहेत की नाही. बिकॉज मी पर्सनली कॉलेजच्या स्टॉलमधनं बुक्स बाय केले. सेकंड थिंग यू विल नीड इन द मेडिकल कॉलेज इज दी एप्रन. प्रत्येक नीट एस्पिरंटचं स्वप्न असतं की कधी ते व्हाईट एप्रन घालतील आणि फ्लेक्स करतील. सो फायनली तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. नेक्स्ट थिंग यू विल नीड टू बाय इज दी स्टेथोस्कोप. येस, फॉर शुअर. एकदम फर्स्ट इयरलाच खूप महाग किंवा लिटमन असं स्टेथो घ्यायची गरज नाहीये. तुम्ही एका नॉर्मल कंपनीचं स्टेथो घेऊ शकता, कारण फर्स्ट इयरला त्याचा जास्त यूज होत नाही, फक्त प्रॅक्टिकल यूजसाठी असतं. नेक्स्ट यू विल नीड द डिसेक्शन किट, स्पेशली फॉर ॲनाटॉमी. ॲनाटॉमीच्या डिसेक्शनच्या वेळेस डिसेक्शन किटची गरज पडते. त्यात टूथ फोर्सेप आणि स्काल्पेल असतं. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ते सुद्धा तुम्ही एकदा कॉलेजमध्ये इन्क्वायरी करून घ्या की भेटेल किंवा नाही. बिकॉज मी ते सुद्धा कॉलेजमधनं परचेस केलेलं. अगेन फॉर ॲनाटॉमी ग्लोव्स अँड मास्क आर व्हेरी मच इम्पॉर्टंट, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही ॲनाटॉमीच्या प्रॅक्टिकलसाठी जाल तेव्हा तेव्हा तुम्हाला ग्लोव्स आणि मास्कची गरज पडणारच आहे. सो मेक शुअर यू मस्ट बाय दी पॅक ऑफ ग्लोव्स और मास्क, जे की तुम्हाला पूर्ण वर्षभर चालून जातील. फॉर फिजिओलॉजी विल नीड द प्रिकिंग नीडल्स अँड द लॅन्सेट्स फॉर द प्रॅक्टिकल. सो मेक शुअर यू हॅव देम इन द क्वांटिटी, जेणेकरून तुम्हाला हर टाइम नवीन घ्यायला जावं नाही लागणार. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. तर मग भेटूया परत एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी